नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 2.2 मधील 8व्या क्रमांकाचा प्रश्न अवयव पद्धतीने सोडवणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या पुढील प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सरावासाठी एक प्रश्न विचारला जाईल। तो प्रश्न सोडवून त्याचं येणारं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगायचं आहे। तर आजचा प्रश्न आहे 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0। तर उत्तरामध्ये सर्वात अगोदर आपण हे वर्ग समीकरण जसंच्या तसं लिहून घेऊयात। 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0। तर ह्याच्या अवयवांची जोडी शोधण्यासाठी आपण काय करूयात, पहिल्या पदाचा सहगुणक आणि तिसरा स्थिर पद यांचा गुणाकार करूयात। ते इथे बाजूला लिहून घेऊयात। 3 गुणिले 2 बरोबर 6। तर आता आपल्याला 6च्या अवयवांची जोडी शोधायची आहे। तर पहिली जोडी आहे 6 एके 6 म्हणजे 6 आणि 1। दुसरी जोडी आहे 3 दुणे 6 म्हणजे 3 आणि 2। आता ह्या अवयवांची क्रिया कोणती करायची आहे, तर पहा तिसऱ्या पदाचं चिन्ह आहे बेरीज, म्हणजे यांची बेरीज करायची आहे। तर ही बेरीज किती यायला हवी, तर दुसऱ्या पदाच्या सहगुणका इतकी, जी आहे वजा 2 वर्गमुळात 6। तर ह्या आपण ज्या दोन जोड्या शोधलेल्या आहेत त्यांची बेरीज ही 2 वर्गमुळात 6 येऊ शकत नाही। म्हणून आपल्याला आणखी एक जोडी शोधायची आहे, जी आहे वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6। तर पहा वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6 यांचा गुणाकार 6 येईल आणि ह्यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज 2 वर्गमुळात 6 येईल। म्हणून आपण ह्या जोडीची निवड करायची आहे। तर आपण इथे लिहून घेऊयात वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6। आता यांना चिन्ह कोणतं द्यायचं आहे, तर पहा वर्ग समीकरणामध्ये दुसऱ्या पदाचं चिन्ह काय आहे, वजा। म्हणजेच ह्या दोघांची बेरीज ही वजा 2 वर्गमुळात 6 यायला हवी। त्यासाठी आपण ह्या दोन्ही संख्यांना वजा हे चिन्ह देऊयात। आता हे जे अवयव शोधले ते आपण समीकरणात मांडून घेऊयात। म्हणून 3x वर्ग, आता पहिला अवयव लिहूयात वजा वर्गमुळात 6x। आता दुसरा अवयव लिहूयात वजा वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0। आता ह्यातील आपण सामायिक अवयव शोधायचा विचार केला तर ते थोडंसं कठीण वाटतंय। म्हणून काय करूयात, ह्या चारही पदांचे अजून अवयव करूयात। तर पहिलं पद आहे 3x वर्ग। तर 3चे आपण पुन्हा अवयव करूयात। तर ते आपण इथे लिहूयात वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3। तर बघा यांचा जर गुणाकार केला तर तो आपला 3 येणार आहे। x वर्ग हे जसंच्या तसं लिहूयात। आता पुढे वजा वर्गमुळात 6। तर ह्याचे देखील आपण अवयव करूयात। वजा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 आणि x जसंच्या तसं लिहूयात। आता पुढे पुन्हा आहे वजा वर्गमुळात 6। तर त्याचे पुन्हा असेच अवयव येतील, वजा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2x। आता पुढे आहेत अधिक 2, म्हणजे त्याचे पुन्हा आपल्याला अवयव करता येतील, अधिक वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर 0। तर आता अशा पद्धतीने ह्या दोन जोड्या बनवून घेऊयात आणि आता ह्या जोड्यांमधून सामायिक अवयव बाहेर काढूया। तर इथे पहिल्या जोडीमधून वर्गमुळात 3x हा सामायिक अवयव आपण बाहेर काढता येईल। तर तो आपण इथे लिहून घेऊयात। आता कंसात आता पहिल्या पदातून वर्गमुळात 3x निघून गेल्यानंतर राहिले वर्गमुळात 3x। दुसऱ्या पदामधून वर्गमुळात 3 गेले आणि x गेला, राहिले वर्गमुळात 2 कंस पूर्ण। आता पुढच्या जोडीमध्ये बघा वर्गमुळात 2 हा एक सामायिक अवयव आपण बाहेर काढू शकतो, तो लिहून घेऊयात। आता दुसऱ्या जोडीच्या पहिल्या पदामधून वर्गमुळात 2 गेल्यानंतर राहिले वर्गमुळात 3x आणि दुसऱ्या जोडीच्या दुसऱ्या पदामधून वर्गमुळात 2 निघून गेल्यानंतर राहिले वजा वर्गमुळात 2 कंस पूर्ण बरोबर 0। आता हे जे दोन समान कंस आले त्यांना आपण एकत्र लिहूयात। कंसात वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 कंस पूर्ण। आणि आता कंसाच्या बाहेर जी दोन सामायिक पदं काढलेली आहेत त्यांना देखील आपण दुसऱ्या कंसात लिहूयात।
कंसात वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 कंस पूर्ण बरोबर 0. तर इथे पहा हे दोन्ही कंस समान आलेले आहेत, म्हणजेच या वर्ग समीकरणाची जी मुळे येणार आहेत ती समान येणार आहेत. तर आता पुढे नेहमीसारखंच सोडवत जायचं आहे की दोन कंसांचा गुणाकार जर 0 येत असेल तर याचा अर्थ असा की त्यापैकी कोणताही एक कंस हा 0 असू शकतो. म्हणून वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0 किंवा वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. आता पुढच्या पायरीत काय करूयात, हे जे वजा वर्गमुळात 2 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, अधिक वर्गमुळात 2 होतील. म्हणून वर्गमुळात 3x बरोबर वर्गमुळात 2 किंवा इथे देखील तेच होईल, वर्गमुळात 2 पलीकडे गेल्यानंतर धन होतील. म्हणून वर्गमुळात 3x बरोबर वर्गमुळात 2. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे की हे जे वर्गमुळात 3x आहेत म्हणजेच वर्गमुळात 3 गुणिले x आहेत तर ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, ते भागिले वर्गमुळात 3x होतील. म्हणून x बरोबर वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 किंवा आता ह्या बाजूला देखील तसंच होणार आहे, x बरोबर वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3. तर इथे आपल्याला xच्या ह्या दोन समान किमती मिळालेल्या आहेत. ही जी किंमत आली हीच किंमत ह्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे वर्ग समीकरण सोडवलेलं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा, म्हणजे त्यांना देखील ह्या व्हिडिओचा फायदा होईल. आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. सराव संच 2.2 मधील बाकी प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत. जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकता. आता तुम्हाला सराव करण्यासाठी एक प्रश्न विचारत आहे, तो प्रश्न सोडवून त्याचं येणारं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगायचं आहे. तर प्रश्न आहे 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 15x अधिक 5 बरोबर 0. तर हे गणित सोडवा आणि त्याचं येणारं उत्तर तुम्ही कमेंट करून मला सांगा. गणित विषय जर सोपा बनवायचा असेल तर त्याचा जास्तीत जास्त सराव करणं हे खूप गरजेचं आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.